आमदार चषक 2026 कबड्डी स्पर्धेचा जल्लोषात समारोप। अखिल भारतीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेत थरारक सामने, खेळाडूंचे दमदार प्रदर्शन। श्री देवरावदादा हायस्कूल प्रांगण तिवसा येथे श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आमदार राजेशजी वानखेडे यांच्या पुढाकारातून आयोजित आमदार चषक 2026 भव्य अखिल भारतीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास आमदार श्री प्रतापदादा अडसड, आमदार श्री राजेशजी वानखेडे, आमदार श्री सुमितजी वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच अर्जुन पुरस्कार प्राप्त व भारतीय कबड्डी संघाचे कर्णधार श्री पवनजी सहरावत यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली। याशिवाय मान्यवर पदाधिकारी, क्रीडाप्रेमी, प्रशिक्षक, पंचवर्ग तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। या स्पर्धेत देशातील विविध राज्यातून आलेल्या पुरुष व महिला कबड्डी संघांनी सहभाग नोंदवला। सामन्यांदरम्यान खेळाडूंनी वेग, ताकद, चपळाई, डावपेच आणि संघभावनेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले। प्रत्येक सामना चुरशीचा ठरला असून प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवणारे थरारक क्षण अनुभवता आले। बक्षीस वितरण समारंभात विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मान चिन्हे व रोख बक्षिसे प्रदान करण्यात आली। यावेळी आमदार प्रतापदादा अडसड यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की कबड्डी सारखे पारंपरिक खेळ युवकांच्या शारीरिक, मानसिक व नैतिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य संधी व व्यासपीठ मिळाल्यास ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश संपादन करू शकतात। महिला कबड्डी संघाच्या सहभागामुळे महिलांच्या क्रीडा क्षेत्रातील सक्षमीकरणाला चालना मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले। या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती, क्रीडा संघटक, स्वयंसेवक, पंचवर्ग, पोलीस प्रशासन व सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे मोलाचे योगदान लाभले। त्यांच्या अथक परिश्रमामुळे ही अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा अत्यंत नियोजनबद्ध व यशस्वीरित्या पार पडली।